नमस्कार, मी मानसीकडे हा व्लॉग बघत असेल तर थँक्यू सो मच. आणि या व्लॉगला ना मी इंट्रो द्यायला विसरली आणि आउट्रो द्यायला पण विसरली, कारण की घाई चालू केला आणि घाई बंद केला. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल किंवा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे बघा. बाई. जस्ट आम्ही मंदिरात आलो आहे. कुठे गेली? आणि मंदिरात काही गर्दी वगैरे नाही आहे. बसवाले काका एवढं फास्ट चालत होते की मला काढायची हिंमत नाही झाली फोन. आता मी तुम्हाला याच्या पुढचा व्लॉग दाखवते सगळा. ॲक्च्युली पहिल्यांदा असं झालं आहे की इकडे काही गर्दी नाही आहे, थोडीफार लाईन आहे, आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. हाय मावशी, हाय बोलते. मामी मामी दर्शनाने हा सगळ्यांना सुखी ठेव. आतमध्ये ना काढायला देत नव्हते फोटो, तरी पण आम्ही थोडीफार एखादी व्हिडिओ काढली आहे आणि तुम्हाला दाखवते. आता आम्ही जस्ट बाहेर आलो आहे मंदिरातून, मला दाखवते कसं वाटतंय. असा तलाव आहे. इकडे ना आधी बदकं असायची, पण आता बदकं का नाही आहेत? आहेत आहेत हे बघा. हे बदक नाही आहे, त्याला काहीतरी म्हणतात. हां बरोबर. मराठीत काय हाऊस, राजहंस. नाही माहीत नाही. बगळा आहे. हे बघा बगळे आहेत. माझी बहीण बघा कशी गोरी दिसते, एकदम चकाकून. हिची उंची जात नाही तर माझी कायच जाईल. जर जा कर, उडी मार ना. हा बाप्पा आहे. सगळे आले आहेत आता इकडे पाया पडून फोटो काढतो. आता फोटो सेशन करतोय. हा सोळेगावचा हिरो आहे तो. प्रसाद घेतलाय सगळ्यांनी. माझ्या बाजूच्या काकी बघत असतील, तुमच्यासाठी घेतलाय आहे प्रसाद. भेटणार मी आल्यावर. आता आमचं सगळं दर्शन झालं, आता आम्ही चाललोय. फोटो वगैरे सगळे काढले आहेत. मी इकडे आले की काळीच दिसते, तिथे मी गोरी येत होती थोडी. ही गोरी आहे ऑलरेडी, ही जन्मतःच गोरी आहे म्हणून ही गोरी दिसते. पण पाहिजे बघ. आले तिथे वडापाव. ही असं का झालं फोनचं? हा आम्ही खा वडापाव घे, खा ना तू. नंबर लावले, टेबल आहे ना, बस तू. वडापाव गम खाऊन बघ. गम आहे ना, भंकस ना. माझे टेस्ट बड जळले. सोडा, बहिणीचा उरलेला सोडा. मला तुम्हाला दिसेल सगळे सोडे पित आहेत. त्याचा आज खूप जास्त धंदा केला आहे लोकांनी. सगळ्यांनी जोड घातली आहे इकडे, आणि ज्यांचं पिऊन झाले ते इकडे बसले आहेत. बाकी सगळे त्या सोड्यावाल्यावर लागले. बाकी सगळे त्या सोड्यावाल्यावरती झोड घालून आहेत. एक दोन पण मस्त बनवले त्यांनी. वडापाव पण मस्त लागला आणि हे पण मस्त लागलं. जर तुम्ही इकडे आलात तर तुम्ही अक्षय ज्यूस सेंटर म्हणून आहे, तिकडे सोडा पिऊ शकता. आणि त्याच्या समोर बरोबर वडापावची गाडी आहे, तिकडे तुम्ही वडापाव खाऊ शकता. एक नंबर. माझी बहीण बघा, माझ्या कॅमेऱ्याच्या शक्तीचा वेगळा इस्तेमाल चाललाय. हा असा माझा व्लॉग. कोण बघणार? सगळे. आमची बस, आता सगळे लोक जात आहेत बसमध्ये म्हणून आम्ही थांबलो, कारण की आता आम्ही आधी गेलो तर उकळेल, एवढं गरम होतं इथे. हा कुठला फ्लेवर आहे सांग? काला खट्टा आणि माती खट्टा आहे तो. बस मध्ये बसलोय, गोळा खाते. अरे बघू कसं लागतं. आता हिची टर्न आहे खिडकीवर बसायची. हिच्यावर बसायची. ही बहिणी मला दे, बघू मला दे. गोड लागतं. अरे मंकी येतील आता. इथून पण दिसतील मंकी. घेतला पाहिजे होता यार. इकडे लागले तुझ्या अन्न डाग बसेल. घेऊया काय उतरून? आता मी हा ब्लॉग डायरेक्ट लोणावळा आल्यावरती चालू करणार आहे, कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे. कैसे बनेगी ब्लॉगर. मागे पब्लिक बघा, एवढे बसले आहेत बाहेर माझ्या पुढे. आता मी दाखवू नाही शकत. आता मी टेकी घेतली, आता मी उठणार नाही इकडून. आता डायरेक्ट 1 तासाने लोणावळा.
आम्ही बस मधून खाली उतरलोय आणि इथे केवढे तिला काय म्हणतात त्याला? वटवाघूळ आहेत भाई इथे केवढी. आणि इथे आम्ही एवढा झूम नाही रे, सॅमसंग नाही आपला, सॅमसंग वाले झूम आहे. ओ साक्षी साक्षी इकडे बघ काय वाटतंय. अरे भीती वाटते आमच्याकडे बघून झूम केलं. दाखवते नंतर. मी व्लॉग नाही करणार बोलून सुद्धा मी व्लॉग करते. 20 वर नाही 18 वर आहे बॅटरी. अच्छा ओके हां हां. आता जरा आम्ही काहीतरी बघतोय इकडे काहीतरी. एकच घे तू पिणार आहेस, घे ना तर 2 घे, सेफ साईड घे. हां कोणला आवडलं तर घे, देऊ शकतो ना आपण. बाय बाय. अरे ते कधी बसायचंय गाडीत? पनीर भेटल्यावर. हा पनीर शोधायला गेलाय मामा. पनीर नाही इकडे. रात्रीचं जेवणामध्ये पनीर करायचं. पनीर नाही ठेव ना मही कशाला. आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. उद्या उद्या आज गुरुवार आहे. काय ठेवू तुला? ए भाई इकडे मी नंबर लावलाय इथे. काय तुम्हाला टेस्ट सांगते. टेस्ट बर्ड माझे जळले आहेत वडापावनी. जन्नत आहे, माझा फेवरेट आहे. त्याच्यासाठी कुठे कुठे नाही. लाहोरी जिरा लिंबूवाला चांगला नाही लागला. सो आता आम्ही पोचलोय. सगळे असेच बसले आहेत. प्रत्येक जण थांबलाय आपलं आपलं सामान घ्यायला. कारण की बस येते. बस आता ह्याच्यातून जेव्हा आत येईल तेव्हा सगळे सामान घेतील आणि मग नाही मला वाटतं येईल. एवढा मोठा आहे तर येईल गेट. तुम्हाला आता रूम टूर देते. इथून स्टार्ट होते. हा असा मोठा हॉल आहे. असा फुल सिरियल सारखा हॉल आहे. लाईक मोठा आहे खूप. त्यानंतर इथे असं किचन आहे. किचनमधून आता मी खिडकी उघडून बाहेरच्या मच्छर येतील सो मी खिडकी उघडून दाखवलं असतं. नाही तर खिडकी उघडून सगळं असं इथपर्यंत आहे हद्द ह्याची. त्यानंतर ओ माय गॉड मी दिसते इकडे काय अवतारात दिसते. त्यानंतर हे वॉशरूम. आता वॉशरूम नाही दाखवू शकत. हा एक बेडरूम आहे. त्यानंतर इकडे कोपरा आहे जिकडे सगळ्यांनी अशा आपल्या आपल्या बॅगा लावल्यात. हां ओके. सो आता मी इथून पण त्यांनी असं हे केलं आहे. तुम्हाला मी वरती दाखवते स्टेअरकेसवरून. ओके इथून वाव व्हॉट अ व्ह्यू. मस्त दिसतंय सुंदर. त्यानंतर इथे ओ माय गॉड उलटं सॉरी. इथून पण गच्ची आहे अशी आणि असा व्ह्यू दिसतोय मस्तपैकी. त्यानंतर असं दिसतंय खालचं सगळं. त्यानंतर ही रूम आहे. ओ माय गॉड करा ओके. ही सेकंड बेडरूम आहे. त्यानंतर हे वॉशरूम आहे इथे. इथे हॅलोजन पण आहे. गॉड सगळं आहे इथे. इथे काय नाही आहे. तुम्हाला मी दाखवू शकत नाही. हा दाखवू शकते मी तुम्हाला बघा. इथून हा वाला व्ह्यू आहे. येस. त्यानंतर इथे पण एक वॉशरूम आहे. हा हो हो. आणि हा एक रूम आहे. काय इथे पण सेम व्ह्यू आहे. सेम नाही तिकडचा इकडे आहे. इथून देऊळ दिसतो पण आता मला झूम करावं लागेल. उद्या सकाळी दिसेल. तुम्हाला मी मेन गच्ची दाखवते. अजून कोणी उघडली नाही आहे सो मीच उघडते. बापरे खूप जास्त काळोख आहे इकडे आणि कोणच नाही आहे.
आणि मला पण भीती वाटते. काहीशी गच्ची आहे. मे बी आता सगळे जेवायला येतील तेव्हा दाखवेन तुम्हाला, कारण गपचुपी खाली जाते. मला भीती वाटते. इथे लाईट नाही आहे बाई, बंकच नको. नंतर दाखवेन. आता चेंज वगैरे करणार आणि मग सगळे आम्ही जेवण करणार आहोत. आता गुरुवार आहे म्हणून व्हेजच जेवण करणार. उद्या नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही असणार. आणि उद्या सकाळी आम्ही जाणार आहे आंघोळ वगैरे करून देवीच्या दर्शनाला. इकडे सगळे काम करतायत. जेवण करायची तयारी चालू आहे. आणि मी पण चेंज करून आली आहे. लसूण सोलतायत सगळे. हाय, लसूण सोलतो आम्ही. हाय, चला लसूण सोलायला या. कपडे बदलले तर लसूण सोलायला बस. इकडे भेळ बनवायची तयारी चालू आहे. काय पाहिजे? ओ भाई, छोटासा मुलगा लसूण सोलते. आमच्या इकडे लहान पोरं पण बघा किती मदत करतात. मामी इकडे चहा बनवते, जो मी आता बघितला. या मामाच्या हाताला लय चव आहे आणि हाच मामा जेवण बनवणार. हे बघा, असं करायचंय. दाखव ना. ह्याच्यामध्ये भाज्या सगळ्या चॉप होतात आणि एवढ्या भाज्या चॉप केल्यात. मी लिंक देते, माझ्या लिंक वरनं घ्या गाईज. हे आगारोच आहे आणि इलेक्ट्रिक चॉपर आहे. स्मॉल हा, इझी टू बाय, इझी टू कॅरी गाईज. नाही देतात आम्हाला. मामी चहा बनवलंय. मामीने चहा मामी ओतते आता. त्या काकांमध्ये, ड्रायव्हर काकांमध्ये. छोटे पीस करायला लागेल ना. चष्म्यावरती फॉग जरी आहे तरी ते आपोआप जातं माहितीये. भेळ झाली आहे गाईज आणि आता सगळे खात आहेत. आता इकडे पनीर टाकतायत फ्राय करायला. हे मॅरिनेट केलेले. जस्ट झूम करते म्हणजे दिसेल तुम्हाला. हा, काय टेम्पटिंग दिसतंय. मला नाही दिला. इथे काम चाललंय सगळं. मामी चॉप करते. माझ्या ब्लॉग मध्ये मी सोडून इथे कोण नाही बोलत आहे. तुम्हाला आता मी दिसते कांदा कापताना. असे स्लाइस करायचे चौकोन चौकोन. माझ्या ब्लॉग मध्ये दिसलं पाहिजे की पाहिजे का तुला? हाय माझ्याकडे, आणलंय मी. गेट रेडी विथ मी करायला आणलंय मी. काय माहिती, पण हे बघा 1 2 आमच्या घरची मुलं पण काम करतात. आदर्श घ्या त्यांचा प्लीज. एवढं सगळं त्यांनी सोललेत कांदे आणि मी कापते. दुकानावर बाटला आणला. आता पनीर तळून झालंय. सो आता मामा सूप करतोय. तुम्हाला मी सूप दाखवते. मामाने ऑलरेडी केलंय. तुम्ही बनवताना नव्हती. काय काय बघा, ते सगळं चॉप केलंय छोटं छोटं. चटणी आहे, कॉर्न वगैरे आहे. इथे ऑलरेडी सूप बनते आहे. इथे मंचुरियन आहे. मंजू टाका सूप मध्ये. मग ते पण लसूण आहे. इकडे कांद्याची पात आहे. हे आलं लसूण चॉप आहे आणि हे पनीर आहे आणि हे माहित नाही काय आहे. चिकन कोबीच्या वड्या आहेत. मिरची कापत होती आणि माझ्या डोळ्यामध्ये मी हात घातलाय आणि नंतर मी हात धुतला साबणाने. जेव्हा मला रिअलाइज झालं. साक्षी असं नसतं तोंड करायचं जेव्हा कॅमेरा चालू असतो. नाकाला खाज येते. मग मला सांग, मी खाजवेन नाकावर. कुठे कुठे हात लावला. हे बघ किती टाकू सांग मला. थांब बघा, पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला. आमच्या घरची पोरं काम करतायत. आम्ही तुझी पोरं आहेत.
चांगले संस्कार केले. बहिणींचा पण हातभार असतोच. हा पहिलं असतं. आता सूप पिणार मस्त पैकी. हा बघा किती क्यूट आहे. सध्या घाबरतोय. क्यूट आहे पण क्यूट आहे. ह्याला द्यायचं ना काहीतरी. गाईज आय एम बॅक. राईस फ्राईड राईस फ्राईड राईस करतोय आता. एवढं सगळं आहे. हा राईस आहे. तिकडे व्हेज फ्राईड राईस तयार झाले. पनीर चिली बनवतात. तर मामा पनीर चिली बनवतोय. तेल पाणी काय टाकायला लागेल? पनीर चिली बनवल्यावर तुम्हाला दाखवते, नाही तर ब्लॉग खूप मोठा होणार. आता माझ्या वहिनी इकडे नाचतील, तुम्हाला दाखवते. पंकज ऑडियन्स ऑडियन्स जीवाचे झाले बाबा तरी लाजूने लाजवते लाल कलरची बांगडीचा माझ्या सोबत चाल माझ्या सोबत I want something. अंगूरी रात प्याले मदनाच रूप सुंदर चंद खिलवा मला फिरते ऑडियन्स आलं ऑडियन्स. हिमेश रेशमिया याला दाखव. शेनू आती घेतिला गंगचाऊ देखू दरतरी सारली शेना पाण्यानी हो आती घेतिला. मामीचा भाचा मोया बसला आत्याचा भाचा मोया बसला आजीचा हे सगळे बाहेर आहेत, खाली खाली. अरे पाठी मार पाठी मार मार. मार मार मार. चलो घुमाओ उसको घुमाओ उसको. ये मार पुढे जा. मार मार अरे मार अरे. मग आपल्याला काय मामा शेफ आहे. मामाच्या हाताला चव चांगली आहे, पण आम्ही ऑर्डर घेत नाही. आम्ही क्लोज वन साठीच करतोय. प्रोफेशनल प्रोफेशनल. भाताचा कलर बघा. सगळे जेवायला बसलेत गाईज, कारण हे लोक व्हेज आहेत म्हणून हे आता बसलेत. आर्या तू आमच्या सोबत आहेस ना. या बाई, जे लोक व्हेज आहेत ते आता इकडे जेवायला बसलेत आणि आम्ही सगळे नॉनव्हेज आहेत. आम्ही 12 नंतर खाणार आहे आणि आम्ही चिकन बनवणार आहे म्हणून आम्ही थांबलो आहे. पण मी इकडे पण हात घालणार. मी इकडे पण माझ्या बहिणीच्या ताटातलं थोडं खाते. तुझी तुझ्यासारखी बहीण मिळाली आहे ना,
माझं भाग्यच जणू. ओ माय गॉड. नाही तुम्ही बसताय ना इथेच? हा पण एक माझी चांगली मैत्रीण झाली इकडे. हो हो ये पहिला खास तुलाच. मामा नॉनव्हेज खातोय ना. धन्य झाली मी. धन्य असं लागतंय. ए घ्या पनीर. रात्री 12ला मी चिकन खाला तेव्हा पण खा. नाही सगळे जेवायला बसलेत. आगरी चिकन बनवलं. आगरी चिकन झटपट पटापट. आता मी डायरेक्ट चिकन झाल्यावर दाखवेन कारण माझा ब्लॉग मोठा होईल. उनो खेळतोय. जरा सांगून व्हिडिओ काढत आई. आणि तू हे माझ्या ब्लॉग मध्येच बोल. वा इथे सगळे बसलेत. हे सगळे चिकन वाले आहेत. चिकन शिजायची वाट बघतायत. त्यात आम्ही पण आहोत. हे सगळे जेवलेले आहेत. ह्या पण सगळे जेवले आहेत. ही पण माझ्यासोबत चिकन खाणार आहे. इकडे जेवून झोपले आहेत. माझ्या बहिणीला लिरिक्स येत नाहीत. आता आम्ही जेवतोय. ज्यांचं चिकन आहे चिकन आणि राईस सगळे बसलेत जेवायला. जे चिकनवाले आहेत. या खायला. फायनली चिकनवाले पब्लिक जेवत आहे. मामा द शेफ. डिस्क्वालिफाय. 3434 असं पूर्ण तिकीट मध्ये शोधू नका. इकडे पहिली लाईन असते ना ती सिंगल लाईन असते. मग 11ची लाईन तसे वाला शोधा. कळतं पूर्ण तिकीट मध्ये नका शोध. सकाळचे 6:30 वाजलेत आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवते कारण की पाया पडला जायचं तर ऑलमोस्ट 2-3 तासच सगळे झोपले आहेत. असं काहीसं दिसतंय. आणि इथे जो झेंडा आहे तिथे देऊळ आहे. खालच्या साईडला कुठे? हा खाली इथे मंदिर. कुठे बोलतोय मामा? हा समोर. हा समोर मंदिर. अच्छा ओके ह्या ओके टेकडीच्या खाली हा मंदिर. ओके. हे वरती झेंडे लावले. अच्छा हे वाला बोलतोय का? हा इथे तिथे आग जळते. मामा मामी बघा इथे ब्रश करत करत फिरतात. अरे बाई. आम्ही बघा इथे राहतोय आणि मामा मामी इकडे इथपर्यंत गेलेत. मामा असा काहीसा मस्त व्ह्यू आहे माझ्या मागे पण एकदम भारी. मला की सकाळी लवकर उठून दर्शन घेऊन मग परत येऊन आपण झोपू शकतो सगळे. ते बेटर आहे. ते चांगली गोष्ट आहे की सकाळी जाऊन पटकन येणं म्हणजे इकडे दर्शन घेतलं की आपण फ्री. सो आता आम्ही चाललो आहे. मस्तपैकी रेडी वगैरे झाली आहे. आर्या तर पटापट जातो आणि जाताना पण दाखवते. जेवढं लक्षात राहणार तेवढं दाखवणार. हा आम्ही मंदिर सकाळीच दाखवलं. इकडेच आहे. तिकडेच जायचं त्यामुळे चालतच जाऊ. बघू आता लयच ऊन येते बाई. आता आम्ही सगळे निघालोय. चालतच अंतर आहे. एक 5-10 मिनिटाचं अंतर आहे. त्यामुळे मग चालत चाललो आहे. बस मागेच ठेवली आणि अर्धे लोक म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्या गर्ल्स आम्ही आधी चाललो आहे आणि मग मागून सगळे बॉईज येतील कारण की ते लोक लेट उठलेत. मागे राहिली फिट चेक देत होती. मागे राहिली. नीट नाही आलो पण माझं फुटचे मागे क्लाउड बघ ना. असं वाटतं AI लावलंय मागे. नाहीतर काहीतरी असं ग्रीन स्क्रीन लावली आहे मी. पेंटिंग ना पेंटिंग मध्ये चालतोय आम्ही. मस्त वाटतंय. हो जस्ट बघा हे काय भारी वाटतंय यार. स्नेहा जरा ह्याचा शॉर्ट काढशील आहे कारण की मला काढता नाहीत. इथे काय ढगात म्हणजे ते पाऊस येणार का? हो येऊ शकतो. इकडे तळ पण आहे. मस्त वाटतंय. फायनली आम्ही पायथ्याजवळ पोचलोय. आता आम्ही मंदिरात आलोय पायथ्याशी. थोडीशी लाईन आहे. एवढी नाही आहे. पटापट दर्शन होईल. सगळ्या फॅमिली मेंबरची व्हिडिओ काढते म्हणजे त्यांच्याकडे पण आठवण राहील आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण राहील.
आणि मामा मामी आणि साक्षी आहेत. ओके सो फायनली इकडे पाया पडतायत सगळे आणि आम्ही आता स्टार्ट करतोय. 1 2 3 स्टार्ट. लेट्स गो. एक एक पायरी चालू असेपर्यंत ब्लॉग चालू ठेवू काय? मेमरी फुल. हो भाई. किती वाजता चालू केले आपण चालायला? 8-10 समथिंग 8:15. 7:15 वाजता आम्ही चालू केलंय. आता आम्ही किती वाजता पोहोचू? एका तासात पोहोचू ना आपण? नाही. ह्यांच्या 5 पायऱ्या चढून हालत टाईट झाली आहे. माझी तर झालीच आहे. फायनली आम्ही इथे 5 पायरी जवळ पोहोचलोय. स्वतः जातोय तरी पटकनच चढलो आम्ही. आम्हाला वाटलेलं थोडं लेट होईल पण आम्ही फास्ट चढलो आहे. इथपर्यंत आलोय. तुम्हाला व्ह्यू दाखवते. किती सुंदर वाटतंय. घाम येते मला पाहायला. इथे चपला काढाकाढी चालू आहे कारण ग्रीप गेली आहे. पायाला घाम येतो हिच्या. फायनली आम्ही पोचलोय. फुल फोटी वगैरे घेतली आहे. आम्ही दिसत नाही एवढं ऊन आहे. मला ब्राईटनेस वाढवावं लागणार आहे. फायनली लाईनीत आलोय. साक्षी हो आहे. आणि लाईनीमध्ये गर्दी पण नाही आहे आज. काय माहिती आज लकच घेऊन आलोय. खाली पण गर्दी नव्हती, महडला पण गर्दी नव्हती आणि आता तिकडे पण गर्दी नाही. अर्धा अगदी समजतं ब्लॉगर आहे. फायनली पोचलो आहे आणि गर्दी नव्हती तर झिगझॅगवाली लाईन नाही आहे. बघा फायनली दर्शन झालंय. सगळ्यांची कपाळं बघा. बाय. नात नाही. मी ना आणि तिथे मंदिरात सांगत होते फोटो काढू नका तरी पण मस्तीमध्ये मी थोडे व्हिडिओ काढले आणि मला 3दा ओरडा पडलाय तरी मी काढलेत. तर हे ते शॉर्ट ह्याच्यामध्ये टाकेन. माझी बहीण लाजते. थोडी शॉपिंग चालली आहे इकडे सगळी. काय काय घ्यायचं आहे. मी ऑलरेडी पेढे वगैरे प्रसाद घेतले बाजूवाला काकींना आणि मैत्रिणींना वगैरे. आता इथं मूर्ती वगैरे बघतोय. काय बोलते साक्षी? कसं वाटतंय तुला माझ्या व्लॉगमध्ये येऊन? आता मस्तपैकी काय करणार आहे साक्षी? हे काय आहे? पूजा बाई भूक लागली. आपण नाही पिणार. आणि ती गेली पण नाही अजूनपर्यंत. कुठली लावली? ती रेड मेबलिनवाली रेड ना. ढापायची आता. उतरताना ना काय वाटत नाही. सटसट उतरायला होतं. माझा कॅमेरा असा हलतो कारण की माझा हात पण हलतो. हातामध्ये एकदम पिशव्या आहेत जास्त. आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. मग तिने घेतलं आहे मसाला डोसा आणि मी आणि मामा आम्ही वडापाव खातो. काय आहे पण कुठलं आहे? 5 पायरीच्या इकडचं आहे. एकविराच्या इथे 5 पायरीच्या इथे एकविरा उडुपी रेस्टॉरंट करून आहे. तिकडेच खावा. एक नंबर मसाला डोसा होता. म्हणजे खातो आहे. आणि वडापाव पण एक नंबर होता. आता खातो. आता हिच्या जरा मसाला डोस्यामध्ये हात मारते थोडा आणि मग परत घरी जाऊन मिसळपाव बनवून मिसळ पण खायची. कमी खा. आता सगळे उतरत आहेत आणि उतरल्या मटणाची तयारी चालू आहे. नाही कट करणार. अच्छा. ओ माय गॉड. जत्रा. आता असा रुतबा नाही कमी झाला पाहिजे. पैसे घेतलेले ते ना माझे. रुतबा तुझा कधीच कमी नाही होणार. पैसे दे ना. ते उचडतात. तुम्ही 4,000 दिलेले. आमचे 5,000 उधार घेतलेले कधी देशील? इग्नोर केलं मी. बघितलं पैशाचं बदल इग्नोर करतात. 5,000च्या बाता नका करू. 5-5 करोडच्या बाता करा. लायकी नाही तेवढी. नाही बाता करला काय जाते. मामी नो मामी ब्लॉग आहे.
आता आम्ही परत नाचणार. आम्ही तिकडे पण नाचलो. आता आम्ही परत नाचतो. आम्हाला परत बँड मिळाले इकडे. आम्ही परत नाचतो. सगळ्यांना दाखवते नाचताना तुम्हाला आता. चला भाई आता उतरतोय. कमीच पायऱ्या राहिल्यात. 60 सूट उतरू. अरे हा हिने ती चप्पलच नाही घातली भाई. हे तुला चटके नाही लागत आहे आर्या. हे बघ हे कसं वाटतंय. ढग बघ ढग बघ. तुला असं वाटतंय की मी ग्रीन स्क्रीन लावली आहे. चलो 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 चलो. बकरा बकरा बाय. कोंबडी आली कोंबडी आली. अरे परत आलं. सगळ्या कोंबड्या आहेत आणि एक एक व्यक्ती इकडचं घेऊन जातो. ज्याचा नवस असतो ना तर त्याचे कोंबड्या घेऊन जातात. आज चिक्क्या घ्यायला आलो आहे. चिक्क्या घेतो आणि जातो म्हणजे परत नको यायला ना रिटर्न. दाखवते तुम्हाला कुठल्या दुकानात आलो आहे ते. असं मला वाटतं मी या सगळ्याच घेऊ पण माझा अकाउंट बॅलन्स मला बोलते कमी घे. 11 वाजले आहेत आणि आम्ही घरी आलो आहे. म्हणजे टिकली पण पडली त्यामध्ये. म्हणजे आमचं सगळं पटकन झालं. जेव्हा सगळं होईल तेव्हा दाखवते. हा तुम्हाला बाहेर दाखवते काय चालू आहे ते. इकडे सगळे बसले आहेत. भुकेच्या तयारीत आहे आम्ही. भुकेच्या हा नको नको. यखनी पुलाव. मामा शेफ आहे भाई. यखनी पुलाव. हिच्या पायात गेले दगड कारण की ही विदाऊट चप्पल आलेली. एक्सपेन्सिव्ह कचरेवाले आहेत आमच्याकडे. एक्सपेन्सिव्ह. आमच्या कचरेवाल्या चिकनकारीचे कुर्ते आणि कॉर्ड सेट घालतात. हे बघा हे बघा. आता मी पायऱ्यांवरती बसू शकते. माझी पॅन्ट खराब नाही होणार. स्नेहा तुझं ते होतं का ते ग्रीनवालं. तू ते ग्रीनवालं काय आणलेलंच ते दुधासारखं काहीतरी होतं ते. हा मग ते संपलंय आता. चांगलं होतं. तिथे खात आहेत बाई पब्लिक सगळे. मस्त झालंय. दाखवते. सगळे बसलेत. सगळे बसलेत झाडाखाली. झाड सेवियर आहे सगळ्यांचं. तुझं काय नाम. गप्प खा. गपचूप खा. पैसे घेणार होती रे मी. पैसे घेणार होते. जागा ते मानसी. चल रे बघा ही झोपेची ऍक्टिंग करतोय. अरे झोप आली आहे. मी असं डोळे. आता आम्ही चाललोय चहा प्यायला. हे चहावाले मेंबर आहे. तो चहा पिते ना पण आता चहा कोण पिणार नाही आहे. फक्त अरे उचमळतं म्हणून मी नाही पिते. ॲसिडिटी होते ना मग ते उलटीसारखं होतं. हां मग मी विचारते काहीतरी खाईन. चहा पित आहेत सगळे. चहा पिऊन जाणार आता घरी. सो आता आम्ही निघालो आणि आम्ही चहाच्या स्टॉपवर आहे. आणि चहा वगैरे पिऊ आणि मी ब्लॉग इथे सेंड करेन कारण की खूप मोठा पण ब्लॉग झाला आणि आता माझी क्षमता नाही आहे ब्लॉग काढायची. आता झोपणार गाडीमध्ये मस्तपैकी.